एसटी प्रवर्गामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज जालन्यामध्ये राज्यभरातला धनगर समाज एकत्रित आले आणि मोठ्या संख्येनं हा संपूर्ण समाज आज जालन्यामध्ये एसटी प्रवर्गामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावं अशी एकमुखानं मागणी करत आहे। काही आंदोलक आहेत जे अंबड चौफुली या ठिकाणी जिथे मोर्चा एकत्रित होणार त्या ठिकाणी जात आहेत। थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात झालेली आहे। दादा मला सांगा, अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे, ही ताकद सरकारला ऐकू जाईल? सरकार भेदभाव करते असं आम्हाला आमच्या आता भावना निर्माण झालेली आहे। आंतरवालीमध्ये मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत होते, त्यावेळेला राज्यातले सगळे मंत्री त्या उपोषणस्थळी भेट द्यायचे। जिल्हा पोलीस अधीक्षक असेल, जिल्हाधिकारी असेल, उपोषणस्थळी जायचे। पण आमच्या धनगर समाजावर गेल्या 70 वर्षापासून जो अन्याय होतोय तो आजही होतोय। आजही आमच्या उपोषणस्थळाला पुणे मंत्र्यांनी भेट दिलेली नाही। जिल्हा अधिकारी असेल, जिल्हा पोलीस अधीक्षक असेल, यांनी पाहिजे तसं आम्हाला सहकार्य केलेलं नाही। आज राज्यभरामधून जवळपास 3 लाख ते 4 लाख आमचे लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। हा आमचा आवाज एबीपी माझाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे। सर, मी देगलूर तालुका नांदेड जिल्हा भीमराव विठ्ठल बुगडे। माझी मागणी राजताई साहेब सेंट्रल मध्ये माननीय मोदीजी बसलेले आहेत, इथं स्टेट मध्ये फडणवीस आहेत साहेब। आम्हाला पंढरपूरच्या अधिवेशन मध्ये सांगितले होते मोदीजीनं आरक्षण मी देतो। पहिल्या कॅबिनेट मध्ये फडणवीसला सांगितलं साहेब, 2014 ला फडणवीसला सांगितलं साहेब मी आरक्षण पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो साहेब। 100 कॅबिनेट झाल्या, माझा बाप मरणाच्या मृत्यू छायेवर आहे साहेब, दीपकदादा बोराडे। तर यांना आरक्षण एसटीची अंमलबजावणी करायची आहे, काय करत नाही साहेब धडपूक सरकार। आमची अंमलबजावणी झालीच पाहिजे। मी सीताराम आव्हाड, माझं म्हणणं आहे की आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे। 2014 साली देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो, पण त्यांनी आतापर्यंत अभ्यास करत आहेत। एखादा विद्यार्थी पीएचडी झाला असता, अजून काय पाहिजे? आरक्षण पाहिजे, मिळालं पाहिजे आरक्षण। आम्हाला एसटीची अंमलबजावणी झालीच पाहिजे। आक्रोश आहे, गेल्या अनेक वर्षापासूनचा हा लढा आहे आणि आजच्या या इशारा मोर्चा नंतर पूर्ण राज्यभर असाच प्रकारचा आक्रोश केला जाईल आणि कुठेतरी भेदभाव होत आहे सरकारकडून। आरक्षणाचं जे आंदोलन आहे त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही, अशा प्रकारचा राग देखील त्यांनी व्यक्त केला आहे। रवी मुंडे, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।